शेवट तो मला माझा भाऊ गोड झाला. महाभारत तुम्हाला माहिती महाराज. महाभारतातला राजा धृतराष्ट्र 100 मुलं होती. आंधळा होता. सम्राट चक्रवर्ती पद होतं. पांडव राजाची मुलं 5 पांडव त्यांचं राज्य मागत होतं, कारण राज्याचा अधिकारी तो होता. धृतराष्ट्र आंधळा जन्माला आला म्हणून पितामह भीष्माने त्याला कारभारी नाही बनवलं, पंडू राजा. पण पंडू राजाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे धृतराष्ट्र काही सोडत होता. त्याचा मोठा मुलगा दुर्योधन, दुःशासन सर्वांनी त्या राज्यावर ताबा मिळवला. दूतामध्ये पांडवांना हरवलं. भगवान कृष्ण परमात्मा आधी करून सगळे सांगायचे की त्यांना नका अख्खं राज्य देऊ, कमीत कमी 5 गाव तरी द्या. ती द्यायला तयार नाही. दुर्योधन सुळीवर बसेल एवढंही माती सुद्धा देणार नाही. जा, तुम्हाला काय करायचं. भगवान आले, मग तुम्हाला युद्धाला सामोरं जावं लागेल. दुर्योधन म्हणे आमची तयारी. आम्ही केव्हाही तयार आहेत. 18 दिवस युद्ध चाललं आणि आंधळ्या धृतराष्ट्राला युद्ध पाहण्याकरता व्यास महाराजांनी व्यवस्था केली. संजयाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला दिव्य दृष्टी दिली. तो बरोबर तिथून पाहायचा. धृतराष्ट्र राजाला सांगायचा, चौगावच्या ह्या एरियामध्ये दिल्लीचा कार्यक्रम दिसतो. दूरदर्शन म्हणतात हे ऋषीमुनींची दूरदृष्टी सिद्धी बरं का ती. हो, शेगाव आणि शिर्डीला जर गेलेत, गॅस आणि चुला नाही, तिथे सोलर आहे की नाही. सोलर तुम्ही बघा, असं गाडीवर लांबून बघा, इतके मोठ्या सोलर तपके आहेत. अन्न शिजवलं जातं, पाणी शिजवलं जातं, स्वयंपाक केला जातो, महाप्रसाद दिला जातो. ही सोलर ऊर्जा आपल्या ऋषी मुनींकडून घेतली. महाभारतामध्ये द्रौपदीकडे सूर्य थाळी होती बायाने. दिवस असेपर्यंत लाखो लोकांना ते जीव घालायचे. सूर्यास्तानंतर ती सूर्य थाळी थांबायची. फार आपला देश समृद्ध होता ऋषी मुनींचं वाङ्मय. पण हळूहळू काळामध्ये लोक पावलं. विज्ञानाने त्याचा आजही उपयोग केलेला आहे. आपल्या लक्षात येत नाही. विंगण्याच्या जंगलमध्ये टीव्हीतलं दिल्ली दूरदर्शन दिसतं महाराज. ते प्रक्षेपण आहे. ऋषी मुनींचं वाङ्मय. सगळं युद्ध पाहायचं आणि तो सांगायचा. त्याची एकच इच्छा होती, माझी मुलं कधी विजयी होती. 18व्या दिवसापर्यंत त्याचा एकच प्रश्न, संजया आपल्या पक्षाची काय स्थिती. संजय सांगायचे, एवढे मारले गेले, तेवढे मारले गेले. शेवटच्या दिवशी जेव्हा सांगितलं, राजा सगळे मुलं मारले गेले, दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या, तो पाण्यात लपून बसलेला आहे. सिंहासनावर असा खाडकन उठून उभा राहिला. असं कसं शक्य आहे. झालं, हे होणार होतं, हे मला माहिती होतं. तू का बोलला नाही. तुमच्या घरचे बीट खातो, तुम्हाला सण झालं नसतं म्हणून मला बोलता आलं नाही. धृतराष्ट्र राजा असा उभा आहे. समोरून धर्मराजाने पाहिलं. पांडवांचा मोठा बंधू युधिष्ठिर. शेवट तो मला याच्याकरता तुम्हाला महाभारत तुकोबाराया सांगतोय. मग पहिलं जन्म संपेला. धर्मराजा आला, आंधळ्या धृतराष्ट्राचे पाय धरले. बाबा कोण आहे. मी तुमचा पुतण्या धर्मराज युधिष्ठिर. हातात हात घेतला. चला आमच्या घरी. तुमचे 100 मुलं मेले. आम्ही नाही का तुमचे मुलं, आम्ही सांभाळू तुम्हाला. आयुष्यभर त्यांना राज्य दिलं नाही, प्रेम दिलं नाही, वाईट वाटत होतं. पण आता पर्याय नव्हता. मागे असं पाहिलं, धृतराष्ट्राने दिसत नव्हतं. गांधारी होती बायांनो. पट्ट्या बांधल्या होत्या बरं का तिने. कशा करता. माझ्या नवऱ्याला दिसत नाही, मी पाहणार नाही. कशा बाया होत्या बघा आपल्या देशात. आयुष्यभर तिने पट्ट्या सोडल्या नाहीत. आणि पट्ट्या सोडल्या तर मुलाकरता सोडल्या. दुर्योधनाने दमच दिला होता. त्याला वज्र देवायचं होतं. त्या गांधारीच्या डोळ्यामध्ये अमृताची दृष्टी होती. तुम्ही नवीन येत, या बाकीच्यांना माहिती, तुम्हाला सांगतोय त्याच्याकरता. म्हणजे मुलं तेव्हा बी दमच देत होते, आता बी दमच देत आहेत. एकू द्या एक बिगान, मला हाटीत टाकू देणार शेकाने, ती मर्ज असू. काळ कोणताही असू द्या, मुलं दमच देतात आई बापाला. धर्मराजाने हातात हात घेतलं. गांधारी धृतराष्ट्र राजाच्या धर्मराजाच्या वाड्यावर गेले. मस्तपैकी राहत होते वरच्या माडीवर. दररोज जेवणाची, स्नानाची, तब्येतीची व्यवस्था होत होती. सगळे विसरून गेले. पण गरम रक्ताचा भीम दादा विसरला नाही. धृतराष्ट्र गांधारी जेवायला बसले. त्याने गदा ठेवायची, डायरेक्ट त्यांच्या समोर बसायचं. काय बोलायचं. खा आंधळ्या खा, आम्ही तुलाही पोचतो, आमच्या कुत्र्यालाही पोचतो. विठ्ठल विठ्ठल. वर्षाचा सरपंच मेंबर नाही तो. 100 मुलं, चक्रवर्ती पद, एवढी श्रीमंती, एवढं वैभव. त्याला म्हातारपणामध्ये कुत्रा म्हणून खायची वेळ आली. कसं तरी व्हायचं, पण नाविलाज होता. दररोज भीमाने हेच करायचं. जेवायला बसला का हेच बोलायचं. शेवटी त्यांनी अन्न टाकून दिलं. तब्येत ढासळली. एके दिवशी गॅलरीमध्ये फिरत असताना धर्मराजाने पाहिलं, अरे बाबांची तब्येत खालावली.
जिन्यावरून वळ घेत धर्मराजे व्यास महाराज सांगतात, हात धरले, बाबा आपली तब्येत असं काय, जेवण मिळत नाही का, रुचकर नाही का, आमचे नोकर दासी तुम्हाला वेळेवर ताट पोचवत नाही का. धर्मराजाला खाली बसवलं धृतराष्ट्र गांधारीने. धर्मा सगळं बरोबर आहे, पण जेवायला बसलो का भीम मला बोलतो. जसं पूर्वीचा एक काळ होता, सुनाबाया जेवायला बसायच्या ना, जुन्या सासू अशा टोचून बोलायच्या. ती परिस्थिती एकदम बदली जायली. पहिले सगळी बॅट आणि बॉल तपाशी लईन पळस सोबत राहील. सासूरवास नाही, आता सुनवास आहे. बरोबर आहे की नाही. सगळा बायोडाटा तपासून एक लाख शेका, हा एक लाख शे, वावर शेका, वावर बी काही बॅलन्स शेका शे, नोकरी आहे का छोटी मोठी शे, बहिणी नाहीत ना नाही, आम्ही दुयाला राहतो तुम्ही चौघाला राहू ना, असं तपाशी निजेच बडा बायोडाटा. बरोबर आहे की नाही. पहिले सासूरवास होता बहिणी हो, आता सुनवास आहे. केव्हापासून ते गाणं आलं होतं बघा, सोन साहेब सुन तुम्हाला करताच ते गाणं. भीमाला आला राग, धर्मराजाने टोकलं, बाबांना कशाला बोलतो, आईला कशाला बोलतो. भीमाला राग आला, त्याने आता मग ठरवलं जेवणाच्या अगोदर 3 तास बोलायचं. तुझे मुलं कसे मारले, आज तुझ्या ताटात तुझ्या मुलाचं हाड आहे, तुझ्या मुलाचं हृदय, असा कोण बाप आहे, मुलाचं युद्धाचं मृत्यूचं वर्णन ऐकून तो जेवण करेल. एके दिवशी दोघांनी ठरवलं. धृतराष्ट्र म्हणाला, गांधारी आता मला इथं राहावंसं वाटत नाही. ती म्हणे, तुम्ही आंधळे मी आंधळे. पौर्णिमेची रात्र व्यास महाराज सांगतात, एक एक पायरी जिन्यावरून उतरली. रात्री त्यांनी तो राजवाडा सोडला हस्तिनापूर. जंगलामध्ये गेले, काही दिवस राहिले. आणि एके दिवशी घटना अशी घडली मंडळी, महाभारत सांगतं 10 वाजेची वेळ असेल, अचानक जंगल पेटलं. बांबू गंबूग असो, जंगल जळायचा वास आला. पशु पक्षी अनेक सजीव आरोळ्या किंचाळ्या मारायचे. हल्लकल्लोळ झाला. गांधारी म्हणजे धृतराष्ट्राला काहीतरी जंगल जळायचा वास येतो. हो मला वास येतो. दोघांनी हातात हात घेतला आणि चालायला लागले. आता एकदम तब्येत होती त्याची, पोलादी पुतळ्याचं पीठ केलं होतं, इतकी ताकद होती धृतराष्ट्राच्या अंगामध्ये. महाभारत वाचा तुम्ही. घाईघाईमध्ये चालताना त्यांना दिसत नव्हतं जंगल कोणत्या बाजूने पेटलेलं, फक्त प्रवास चालू होता. अचानक एका दगडाची ठोकर लागली, धृतराष्ट्र राजा पडला. गांधारी त्याला उचलते, अहो उठा, पेटलेला वनवास जवळ येतोय, तुम्ही जळाल मी जळेल. माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करतो. उचलली, तो उचलला जात नव्हता. ती म्हणे, काय महाराज असं काय करतात. तो पडल्या पडल्या वर मान करतो, वर मान करतो, डोळे नाहीत, आंधळे. पत्नीला सांगतो, मी असा नाही गांधारी, माझी अवस्था नाही. तुकोबरायचा गोड आपण मज नाही हात पाय, डोळा पडली झाप